सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 5 एप्रिल 2026. पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सभापती निवडीतील भाजपाचे अडवणूक तंत्र. पालकमंत्री शंभूराज देसाई. आगे आगे देखो होता है क्या असा लगावला टोला. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचे तंत्र भाजपाने सुरू केले. जी वेळ आमच्यावर आली आहे ती त्यांच्यावर सुद्धा येऊ शकते. सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही नक्कीच करणार. जिल्हा परिषदेचे राजकारण संपले नाही तर सुरू झाले आहे. अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे. आगे आगे देखो होत आहे का सूचक वक्तव्य करत पालकमंत्री शंभूराज देसाईंनी भाजपाच्या दडपशाही तंत्राचा निषेध केला. यशवंत राजकारणात भाजपाकडून लोकशाहीचा खून. नामदार मकरंद पाटील. भाजपने प्रशासनाचा वापर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना अडवण्यासाठी केला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या यशवंत विचाराच्या राजकारणात लोकशाहीचा खून केला. नीतीचे राजकारण हा या मातीचा संस्कार आहे. भाजपाचे दहशतीचे राजकारण आम्ही चालू देणार नाही असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला. अडवणूक करून अर्ज भरण्यापासून वंचित ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सदस्यांचा आरोप. जिल्हा परिषदच्या सभापती निवड प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर टीकेची झोड उठवली. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत आमचे सदस्य पोहोचू नयेत यासाठी पोलिसांनी आमची अडवणूक केल्याचा आरोप या सदस्यांनी केला. सदस्य व पोलिसांमध्ये यावेळी जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या सदस्य व पोलीस प्रशासनाचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. कापडगाव तालुका खंडाळा हद्दीत वीज कोसळून 5 शेळ्यांचा मृत्यू. पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान. कापडगाव तालुका खंडाळा हद्दीतील वेअर हाऊस परिसरात शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री जोरदार वारे विजांच्या कडकडासह काही क्षणात मुसळधार पावसास सुरुवात झाली. वादळी पावसाने गणीबाई कच्ची यांच्या गोठ्यावर वीज कोसळल्याने 5 शेळ्या जागीच ठार झाल्या. एकाच वेळी 5 शेळ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून यामध्ये गणीबाई कच्ची यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुठरे पवारवाडी तालुका पाटण येथे मध्यरात्री बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला. डेगेवाडी ग्रामीण रुग्णालयात शेतकऱ्यावर उपचार. कुठरे पवारवाडी तालुका पाटण येथे मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास पाळीव कुत्र्याच्या शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी विनोद कदम यांच्या डोक्याला व मानेला बिबट्याने 15 मारांचे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डेगेवाडीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा एसटी बस स्थानकात दागिन्यांची चोरी. सातारा एसटी बस स्थानकात महिलेच्या प्रवाशाच्या पर्समधील रोकड सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली असून या प्रकरणी आतंकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 2 एप्रिल रोजी फिर्यादी रेश्मा सूरज राऊत वय 25 राहणार शाहूनगर साई कॉलनी गोडोली सातारा एसटी स्टँड बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील साहित्य लंपास केले. या चोरीत अंदाजे मंगळसूत्र 2 वाट्या 6 मणी सुमारे 5 ग्रॅम तसेच पर्समधील 2000 रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे. मसूर येथे अज्ञाताकडून गॅस वितरण गाडीतील सिलेंडरची चोरी. मसूर येथे इंडियन गॅस एजन्सीच्या वितरण गाडीतून दिवसाढवळ गॅस सिलेंडर चोरला गेला आहे. या चोरीच्या प्रकारामुळे खळबळ उडाली असून गॅस वितरण व्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मसूर येथे सध्याच्या रस्त्याचे नाला बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गॅस एजन्सी ऑफिसच्या विरुद्ध दिशेला इंडियन गॅस एजन्सी टेम्पो उभा करण्यात आला होता. हा टेम्पो गोसाईवाडी येथे घरपोच गॅस वितरणासाठी सिलेंडर वरून गेला. त्यावेळी गाडी चालक महिपाल गोत्रा हे गॅस वितरण करण्याचे पावत्या फाडण्यासाठी एजन्सीकडे गेले असता तेथून सिलेंडरची गॅस टाकी चोरून नेण्यात आली. समाजात तेढ निर्माण होण्यासाठी कृत्य कोणीही करू नये. डॉक्टर वैशाली कडूकर. वर्धनगड तालुका खटाव गावामध्ये शांतता सुलभ अभेद्य राहावा यासाठी सामाजिक राजकीय धार्मिक तेढ निर्माण होईल असे गुन्हे कृत्य करू नये. पालकांनी तरुणाकडे लक्ष देऊन गावातील तरुणाचे भविष्य बर्बाद होईल असे कोणतेही कृत्य होऊ देऊ नये. ही आपणा सर्वांची जबाबदारी असून गावामध्ये शांतता सुलभ करावी यासाठी सर्व समाज गुन्हेगारांनी एकत्र आणणं हीच खरी आजच्या काळाची गरज असून तरुणांनी सामाजिक व विधायक कामात लक्ष घालून समाजोपयोगी कार्यासाठी वेळ द्यावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी केले आहे. तांदुळाळी येथे 8,40,000ची रोकड लंपास. तांदुळाळी परिसरात शुक्रवार उशिरी रात्री धाडसी चोरीची घटना घडली असून समोरासमोर असलेल्या वाईन शॉपच्या 2 दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 8,40,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ही चोरी केवळ 3 जणांच्या टोळीने केली असून त्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लोकप्रिय वगनाट्य गेले, आयटम सॉंग आले. पूर्वी तमाशा म्हटले की गंगवळण, रंगबाजी, बतावणी, भारतार लावणी, हिंदी मराठी गाणी, कलगीतूर आणि प्रबोधनात्मक वगनाट्य याचा मिलाप पाहायला मिळायचा. या पारंपरिक तमाशा कलेचा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र काळाच्या ओघात तमाशे स्वरूप पारंपरिकतेकडून आधुनिककडे वेगाने बदलत आहे. प्रेक्षकांची रुची लक्ष देऊन तमाशा फडक मालकांना पारंपरिक सादरीकरण सोडून अँटन सॉंग रिमिक्स गाण्यांचा भर द्यावा लागत आहे. त्यामुळे तमाशाचा मूळ आत्मा असलेली रंगबाजी, बतावणी, वगनाट्याला प्रतिसाद भेटत नसल्याने हा विनोदी कलात्मक आणि प्रबोधनात्मक घटक तमाशातून हद्दपार होत आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेईई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅच. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅच. संपर्क 9594
415-115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.